मंडळी, कसे आहात? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि मजेतच असायला पाहिजे। तर आज मी तुमच्यासाठी स्पेशल घेऊन आलेले आहे कोकणातील पारंपरिक पदार्थ, तो म्हणजे मोकळ। तर काही लोक त्याला टोपातलं बोलतात, आमच्याकडे टोपातलं मोकळ हे असे दोन्ही शब्द बोलले जातात। तर जे कोकणातील असतील ना त्यांना माहिती असेल की टोपातलं म्हणजे नक्की काय। तर हा पदार्थ आहे ना काकडीपासून बनवला जातो। जसं आपण शिरा बनवतो ना तसाच, फक्त त्याच्यामध्ये काकडी आणि गूळ वापरून काकडीमध्ये आपले गावठी तांदूळ किंवा जे बारीक तांदूळ असतात ते घ्यायचे असतात। तर तांदूळ हे पहिले धुवून सुकवून वगैरे सुद्धा घेतात। जर इन्स्टंट बनवायचं असेल तर तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचं, त्यातलं पाणी निथळून घ्यायचं आणि अशा प्रकारे लालसर असे खरपूस ना तव्यावरती भाजून घ्यायचे की आणि मेन त्याच्यातला पदार्थ तो म्हणजे काकडी। तर इथे काकडी घेतलेली आहे आणि हे आपलं आवारामधलीच काकडी आहे जी आई वगैरे करतात नेहमी भाजीपाला वगैरे। तर तसंच तर गणपतीमध्ये असं पावसामध्ये ना खूप काकड्या वगैरे असं वेगवेगळ्या भाज्या वगैरे केले जातात। तर प्रत्येकाला माहितीच आहे, जे माझे रेग्युलरच्या व्हिडिओ बघतात त्यांना माहितीच आहे की आमच्या आवारामध्ये काय काय आम्ही करतो। तर काकडी आहे ना अशी किसणीवरती बारीक बारीक त्याचे तुकडे करून ना कापून ती किसून घ्यायची आहे तर मी इथे आता तेच करते। आणि मोकळ ना हा खूप पारंपरिक आणि एकदम चविष्ट असा पदार्थ आहे कोकणातला। तर ज्यांच्या घरी सुद्धा असं मोकळ किंवा टोपातला बनतं किंवा तुमच्याकडे अजून काय बोललं जातं तर ते मला तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन करा की जेणेकरून मला सुद्धा समजेल की प्रत्येक बनवला जातो आणि काय प्रकारे। तर इथे काकडी आपली किसून झालेली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्या चवीनुसार जितकं आपल्याला गोड पाहिजे तर तितका गूळ घेतलेला आहे। आणि इथे बघू शकता तुम्ही भाजलेले तांदूळ सुद्धा जाडसर असे रव्यासारखे मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत। तर एका टोपामध्ये ना काकडी आणि गूळ मिक्स केलेला आहे ना, तर ते मिश्रण चुलीवरती कड काढून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग तुम्ही तुपामध्ये सुद्धा बनवू शकता, तेलात किंवा डालड्यामध्ये जे आपल्याकडे उपलब्ध असतं गावाला तसं आपण त्याच्यामध्ये करू शकतो। तर इथे टोपामध्ये मग तो जो आपण रवाळ काढून घेतलेला आहे ना मिक्सरमधून, तर ते भाजायचं आहे मस्त खरपूस। आणि ते भाजल्याच्या नंतर मग त्याच्यामध्ये बाकीचं आपलं आवडीनुसार टाकू शकता तुम्ही, ड्रायफ्रूट्स, परत वेलचीची पावडर आणि जो काकडी आणि गुळाचा मिश्रण जे आपण एक उकळी काढून घेतलेली आहे तर ते मिक्स करायचं आहे। आणि हा पदार्थ ना खूप छान आणि खूप मस्त चविष्ट लागतो। काही लोकांना तर बघून कदाचित तोंडाला पाणीसुद्धा सुटलं असेल। तर इथे बघू शकता आणि एकदम सोपी पद्धत आहे, काहीच त्याच्यामध्ये कठीण असं नाही आहे की जे तुम्हाला बघून येणार नाही किंवा माहिती पण असेल, खूप जणांकडे बनतसुद्धा असेल। आणि कोकणातला हा खूप छान आणि खूप फेमस म्हणजे एकदम सुप्रसिद्ध पदार्थ आहे की जो सर्रास केला जातो। तर इथे बघू शकता आता आपण मिश्रण मिक्स केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ना चव येण्यासाठी आम्ही ना हळदीचं पान टाकलेलं आहे, कारण हळदीच्या पानामध्ये जी गोष्ट बनते ना ती खूप मस्त आणि अजून त्याला एक वेगळा सुगंधसुद्धा येतो आणि त्याला एक विशिष्ट अशी चव देखील येते। तर इथे हळदीचं पान आहे ना, तर त्याचं धुवून घेतलेलं आहे आणि ते कापून हे जे शिरा आहे ना हा तो मस्त असा थोडासा सुकत आला की मग त्याच्यावरती ते हळदीची पानं कट करून आम्ही टाकली आणि वरून मग वेलचीची पूड टाकायची आहे। आणि त्यांना तुम्ही ना स्मोकसुद्धा देऊ शकता निखाऱ्याचा, त्याच्यावर तूप टाकून खूपच मस्त लागतं। तर इथे आपली मोकळ आहे ना तयार झालेली आहे। आता चुलीतले निखाऱ्यांवरती ते आपल्याला थोडीशी एक 5 मिनटं वाफवून घ्यायचं आहे। तर जी आपली लाकडं असतात ना, जास्त आग असेल तर ती कमी करायची आणि फक्त निखाऱ्यांवरती परत वरतीची हळदीची पानं लावून मग त्याच्यावरती ताट ठेवून मग ते ढाकून घ्यायचं आहे। आणि ना हा जितका गरम असतो तेव्हा खायला मजा येतेच, पण जेव्हा तो शिळा होतो ना म्हणजे दुसऱ्या दिवशी ही जी मोकळ किंवा टोपातलं आहे ते खायला ना खूप वेगळीच मजा असते। तर तुम्ही सुद्धा नक्की करून बघा, जर तुमच्याकडे बनत नसेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा, खूप छान लागते। तर इथे बघू शकता कसं मस्त असा मोकळ आपली तयार झालेली आहे। आणि तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की मला कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। भेटूया मग अशाच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय, टेक केअर।